कहाणी गोपद्मांची. इंद्रसभेत तंबोऱ्याची तार तुटली. कोणत्याही प्राण्याच्या पाठीचा कंकर तंबोऱ्याची तार बसवायला हवा होता. कोणी वाणवसा न करता राहिले असेल तर त्याच्या पाठीचा कंकर म्हणजे स्नायू काढून आणायचा ठरले. सुभद्रेने वाणवसा केला नसेल अशी कृष्णाला भीती वाटली. कृष्णाने सुभद्रेला चातुर्मासात 5 वर्षे आषाढी दशमीपासून कार्तिकी दशमीपर्यंत पिंपळाच्या पारावर, तळ्याच्या काठावर आणि गायीच्या गोठ्यात 30 गोपद्म काढायला सांगितली आणि तिच्यावरील अरिष्ट टळले अशी काहीशी गूढ, अशक्य वाटणारी ही कथा. भावार्थ: यामागचे प्रयोजन सामाजिक, शारीरिक, मानसिक आहे. लग्न झाल्यावर सासरी रुळण्यासाठी केलेली ती एक प्रथा आहे. पिंपळ, गाय आणि पाणी यांचा सहवास सकारात्मक लहरी देतो. रांगोळी काढल्याने एकाग्रता वाढते. या ठिकाणी जाताना आजूबाजूचा परिसर माहितीचा होतो. नवीन ओळखी होतात. समवयस्क मुलींशी मैत्री होते. एक तरी पंचायत काकू प्रत्येक गावात असते. या काकूंची स्मरणशक्ती आणि ज्ञान दांडगे असते. तिचे सर्वत्र बारीक लक्ष असते. तू लंगडते का पासून आज भाजी कसली केली पर्यंत ती सर्व विचारते. गावातल्या सर्व लोकांना तिचा धाक असतो. नवीन मुलीला या काकूचा आधार वाटतो. बोलता बोलता ती या काकूपाशी मन मोकळं करते, माहिती विचारते. एखादा पदार्थ कसा करायचा विचारते. काकूही तिला एखादी वडी, लाडू आठवणीने देते. त्या निमित्ताने परिसर स्वच्छ, सुशोभित राहतो. कोणतीही गोष्ट सातत्याने करायची सवय लागते. फायदा तोटा न बघता एखादी गोष्ट करण्यातला आनंद कळतो. पूर्वी लहान वयात लग्न होत असत. 3 वेळा 30 म्हणजे 100 पर्यंत अंकांची उजळणी सहज होत असे. सरळ रेषेत गोपद्म काढता काढता त्याच्या अनेक रचना आपोआप काढल्या जातात. काढण्यात सफाई येते. आता त्याला संस्कार भारती म्हणून ओळखतात. हा एक सामाजिक संस्कार आहे. प्रत्येक गावात त्या निमित्ताने तळं, पिंपळ आणि गायीचा गोठा राखला जावा असाही उद्देश यामागे आहे. पिंपळ हा वृक्ष दिसायला छान असतो. जाळी पडलेलं पान खूप सुरेख दिसतं. पिंपळाच्या पानांची सळसळ, आकार, रंग सगळं सुरेख असतं. फळे, पाने, साल सर्व औषधी असते. पिंपळाच्या झाडाखालची हवा मोकळी आणि शुद्ध असते, ज्याचा शरीरावर चांगला परिणाम होतो. पिंपळाला नमस्कार करून नियमित प्रदक्षिणा घातल्याने आत्मविश्वास आणि मनोबल उत्तम राहते. पिंपळाला प्रदक्षिणा घातल्याने मनोकामना पूर्ण होतात अशी वंदता आहे. पिंपळ आणि मूल होण्याचा काहीतरी संबंध असावा. पिंपळाच्या छायेत चित्तवृत्ती आनंदी होतात. नवीन लग्न झाल्यावर करायचा नेम असल्याने लग्नाला 5 वर्षे न झालेल्या सर्व मुली तिकडे जायच्या. शिवामूठ व्हायला, मंगळागौर पुजायलाही त्यांची भेट व्हायची. त्यांची आपोआप ओळख, मैत्री व्हायची. गावाकडे पिंपळ आणि वडाच्या पारावर लोक जमतात. पुरुष तिकडे कधीही बसतात. बायका कारण असेल तरच जाणार, त्यामुळे अशी प्रथा पडली. काही समाजात नववधूने पिंपळाला दोरा गुंडाळायची पद्धत आहे. खूप प्रथा पिंपळाशी निगडीत आहेत, त्यात तथ्य जरूर आहे. गाय खूप प्रेमळ असते. तिच्या स्पर्शाने छान वाटते. तिचे डोळे अतिशय भावपूर्ण असतात. गायी इतके सुहृदय क्वचित कोणी असते. तिला आपल्या भावना कळतात. गाय खूप हुशार असते. रांगोळी काढायची म्हणजे आधी गोठा झाडायला हवा. गोठ्याची स्वच्छता राखली तरच गायीचे आणि पर्यायाने आपले आरोग्य नीट राहते. गायीच्या गोठ्यात का, म्हशीच्या का नाही? म्हैस चिखलात बसते. गाय चिखलात बसत नाही. गायीशी बोलून अनेक समस्या त्रासदायक वाटेनाशा होतात. तेवढी संवेदनशीलता हवी. तितक्या प्रेमाने तिच्याशी बोलायला हवे. तिच्या गळ्यात हात टाकले की जग खूपच सुंदर वाटते. तिच्या अंगावरून हात फिरवला की सर्व चिंता मनातून दूर होतात. मनात भाव असेल तर शांत वाटते. म्हणूनच गायीला पवित्र मानतात. ती खरोखरच मूर्तिमंत सकारात्मकता, एक ऊर्जा आहे. खरा शेतकरी गाय भाकड झाली तरी तिची काळजी घेतो. पैशाच्या, फायद्याच्या पलीकडची दुनिया जाणून घ्यायची असेल तर शेतकऱ्याच्या भूमिकेतून गायीला समजून घ्यावे. विनाकारण अस्वस्थ वाटले तर गायीच्या गोठ्यात जावे. मनस्थिती सुधारते.
रोज गोठ्यात गेल्याने ती आपल्याला ओळखू लागते आणि गेल्यावर हंबरते तेव्हा वाटतं की या जगात अजून निस्वार्थ प्रेम आहे. तळ्याची पूजा करायची कल्पना अशीच आहे. पूजा करायची म्हणजे ते स्वच्छ ठेवायला हवे. त्याचे गटार किंवा कचरा कुंडी करायची नाही. पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवा हा संदेश त्यात दिला आहे. असे असले म्हणजे स्वच्छता मोहीम राबवावी लागत नाही. नदी, समुद्र, तलाव सगळ्याची पूजा करण्याची पद्धत आहे. नंतर स्वच्छता करण्यापेक्षा कचरा होऊ न देणे उत्तम. या ठिकाणचे पावित्र्य आपोआप राखले जाईल. देवळात, घरात चप्पल घालून जायचा विचारही आपल्या मनात येत नाही, कारण हाडामासी तो संस्कार रुजला आहे. तसेच पूर्वी गोठा, पार आणि पाणी स्वच्छ ठेवले जाई. अजूनही गावाकडे पारावर, गोठ्यात, तळ्यात चप्पल घालून जात नाहीत. कोणी चप्पल न काढता जाऊ लागले, जाणत्या माणसाने बघितले तर तो चप्पल काढायला लावतो. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेले हे मूल्य शिक्षण आहे. कृष्णाने जितकी बायकांच्या शारीरिक मानसिक आरोग्याची काळजी घेतली तितकी क्वचितच कोणी घेतली असेल. कृष्ण हा देव कमी, सखा जास्त वाटतो. त्याने गोकुळात धरलेले फेर, खाल्लेले लोणी, गोपींशी असलेले मैत्रीपूर्ण नाते सर्व लोभस होते. त्याने सत्यभामेसाठी प्राजक्त आणला. प्राजक्त सांधेदुखी, गुडघेदुखी, संधिवात, हृदयविकार, त्वचाविकार, कफ अशा अनेक आजारांवर गुणकारी आहे. या कथेत असलेले गाय, पिंपळ आणि सरोवर ही ठिकाणे नवीन लग्न झालेल्या स्त्रीसाठी आरोग्यदायी आहेत आणि कुमारिकांच्या आरोग्यासाठी केळी, उसाचा रस, विडा आवश्यक आहे. आज आपल्या मुली हे पदार्थ खातात का? खात नसतील तर त्यांचे आरोग्य नीट आहे का? विचार करायला हवा. स्त्रीचे आरोग्य या 3 ठिकाणी गेल्यामुळे सुदृढ होत असावे. रोज जमलं नाही तर किमान चातुर्मासात आठवड्यातून एकदा तरी या ठिकाणी जायला हवे. काही देवळात पिंपळ, पाणी आणि गाय असते. गोमूत्र, गोमय आणि गोरस अनेक समस्यांवर गुणकारी आहे. दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये हे शास्त्रीय दृष्टीने सिद्ध झाले आहेच. तात्पर्य: कोणी काय करावे, कसे करावे, काय खावे हे या कथा सांगतात. पूजेसाठी देवाला आवडते म्हणून अशा अनेक कारणांमुळे ही झाडे, पाने परिचयाची होतात. हा परिसर अभ्यासच आहे. बेल, दुर्वा, तुळस, वड, पिंपळ, जास्वंद अशा अनेक वनस्पती लहान मूलही सहज ओळखते हे या कथांचे इंगित किंवा सार, रहस्य आहे. याकडे केवळ भाकड कथा आणि अंधश्रद्धा म्हणून बघू नये. या गोष्टी नक्की राखल्या जायला हव्यात. अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष करण्याऐवजी त्याचा अनुभव घेऊन मग निष्कर्ष काढावा. आत्ताच्या भाषेत सकारात्मक लहरी मिळतात. या गोष्टी डोळ्यांना, मनाला, शरीराला, बुद्धीला सुखावणाऱ्या आहेत. आपली संस्कृती आपण जाणून घ्यायला पाहिजे. कहाण्यांच्या निमित्ताने अशा अनेक गोष्टींची उकल शोधायला हवी.